इथं सध्या न्यू दिल्लीमधील महाराष्ट्र सदन जे की कस्तुरबा गांधी मार्ग कनॉट प्लेस न्यू दिल्ली इथं आहे। म्हणजे की दोन महाराष्ट्र सदन आहेत तिथं, एक न्यू आणि एक ओल्ड। तर मी सध्या न्यू महाराष्ट्र सदनमध्ये आहे आणि इथं एकंदरीत तिथला एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी सांगण्यासाठी हा एक व्हिडिओ बनवत आहे। आणि या महाराष्ट्र सदनाची स्थापना माझ्या माहितीनुसार 13 जून 2013 रोजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते, आणि त्यावेळेस आपले कृषी मंत्री होते शरदजी पवार, तर त्यांच्या हस्ते हे याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि हे फक्त बांधलं याच्यासाठी की न्यू दिल्लीमध्ये जी लोक मराठी माणसं आहेत, तर त्या मराठी माणसांनी इथं एकत्र यावं त्यासाठी, आणि एकत्र येऊन वेगवेगळे आपले महाराष्ट्रीयन सण इथं साजरे व्हावेत, आपल्या महाराष्ट्राचं कल्चर इथं प्रस्थापित करावं। तर हा त्यामागचा उद्देश हेतू आहे। आणि महाराष्ट्रातल्या लोकांची हेळसांड होऊ नये की नवीन जागा नवीन प्लेस, त्याच्यामुळे ॲकोमोडेशनपासून जेवणापर्यंत एकदम मस्त। म्हणजे आजच सांगतो की मी 126 रुपयामध्ये फुल प्लेट थाळी, ज्याच्यामध्ये भाजी, म्हणजे त्याच्यामध्ये आपले नेहमीप्रमाणे महाराष्ट्राचं जे जेवण पद्धती असती त्यानुसार ते जेवण आपल्याला इथं 126 रुपयामध्ये मात्र अवेलेबल आहे। एकदम स्वस्तात आणि मस्त जेवण तुम्ही इथं करू शकता। स्टार्टिंगलाच एकदम एंट्रीलाच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघावयास मिळेल, आणि त्याच्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले असतील, त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील। तर अशा दिग्गज महापुरुषांच्या सावलीखाली किंवा नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या संगोपनाखाली हे महाराष्ट्र सदन सजलेलं आहे, नटलेलं आहे। आणि नक्कीच तुम्ही या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही अवश्य भेट द्यावी। आणि एकंदरीत इथल्या सगळ्या मराठी बांधवांनी जे न्यू दिल्लीमध्ये राहतात आणि जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी म्हणून की ते महाराष्ट्र सदनात येऊन आपल्या माणसांना भेटू शकता। महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्रातलं कुणीही इथं व्हिजिट करू शकतं, इथला निसर्गरम्य परिसर पाहू शकतो, इथल्या महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो। तर त्याच्यासाठी तुम्हाला गेटवरतीच एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल। त्यासाठी तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचं लायसन, कुठलंही म्हणजे महाराष्ट्रात जे आपलं ॲक्सेप्टेबल आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला इथं दाखवणं मॅन्डेटरी आहे, कंपल्शन आहे। आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये तुम्ही म्हणजे ॲकोमोडेशनसाठी पण तुम्ही राहू शकता, पण त्याच्यासाठी तुमचे आमदारासोबत आणि खासदारासोबत तुमच्या जवळपासच्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदारा किंवा खासदाराचं एक लेटर पाहिजे। त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही किती दिवसांसाठी ॲकोमोडेशन करताय त्याच्यासाठी पाहिजे। आणि रेंट म्हणजे त्याचा जवळपास 2000 ते 3000 अशा रेटमध्ये हे तुम्हाला ॲकोमोडेशन इथं भेटू शकतं। आणि सध्या मी जुनं जे की महाराष्ट्र सदन, ओल्ड महाराष्ट्र सदनमध्ये आहे। आणि मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की इथं तुम्ही कोणत्याही आमदारा किंवा खासदाराच्या किंवा कोणत्याही IAS ऑफिसर असतील
किंवा कोणतेही क्लास 1 ऑफिसर असतील तर त्यांच्या लेटरच्या परवानगीशिवाय किंवा परवानगी घेऊनच तुम्ही इथं एंट्री करू शकता, अकोमोडेशन करू शकता. अकोमोडेशन चार्जेस मिनिमम 2000च्या पुढून त्याचं चालू आहे आणि मिनिमम 2000 ते मॅक्सिमम 7-8 हजार एक्सेट्रा. आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा म्हणजे तुम्हाला थोडीशी जास्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही sadan.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही बाकीची म्हणजे एक्स्ट्रा माहिती तुम्ही इथून सर्च करू शकता. तिथून तुम्हाला अकोमोडेशनच्या पण काही रूल्स अँड रेग्युलेशन माहिती होतील. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रातनं जी लोकं येतात, MLA वगैरे येतात तर ते इथं राहत असतात आणि त्यांनाही तुम्हाला कदाचित एक भेट तुमची त्यांच्यासोबत झाली तर होऊ शकते, लकीली होऊ शकते. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करायला मिळतात इथं. बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्राचे सर्वच सण साजरे केले जातात. आणि तुम्ही माझ्या फक्त बॅक साईडला जो परिसर आहे तर तिथं एकंदरीत गणपतीचे आगमन आणि विसर्जन अशा वेगवेगळ्या ढोल ताशांच्या गजरात गणपतीचं मिरवणूक वगैरे केली जाते. तर अशा वेगवेगळ्या उत्सवांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि आपली मराठी माती तुम्ही नेहमीच जागरूक ठेवू शकता. आपले मराठी बांधव इथं तुम्हाला भेटतील, मराठी बोलायला तुम्हाला त्यांच्याशी मजा येईल. तर असे सगळेच MSF पासून MSFचे वगैरे जे इथं वर्कर्स आहेत ते सुद्धा सगळे मराठीच लोक आहेत, त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत करतात. तर अशा नक्कीच तुम्ही इथं भेट द्यावी. आणि शेवटी आपण असं म्हणतो की इंडिया इज माय, नेहमी असं म्हणतो की इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय लव्ह माय कंट्री. सो नक्कीच तुम्ही महाराष्ट्र सदनाला अवश्य भेट द्यावी. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला